भंडारा जिल्ह्यात ग्रामीण रोजगाराला नवी दिशा देणाऱ्या विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा आज ग्रामपंचायत बेला येथून जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला। या नव्या अभियानामुळे आता मजुरांना 100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची हमी मिळणार असून विकास कामांची व्याप्तीही 266 वरून 318 कामांपर्यंत वाढवण्यात आली आहे। जलसंधारण, वृक्षारोपण, मत्स्य व्यवसाय आणि इतर विकास कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक जनजागृतीचे आवाहन केले। कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली। आता ते वाढून जसं मॅडमने सांगितलं 318 झाले। यामध्ये अनेक कामं जसं शाळेची वर्ग खोली ती नेहमी एक आवडीचा विषय होता सर्वांचा, पण ती रोजगार हमी कायद्यामध्ये शाळेसाठी आपण वॉल कंपाऊंड बांधत होतो पण शाळेची रूम बांधत नव्हतो। पण या 318 कामामध्ये त्या कामाचा सुद्धा समावेश झालेला आहे। म्हणजे जे अत्यावश्यक बाबींचा विचार करून एक सर्वसमावेशक सर्व लोकांना घेऊन सर्व घटकांसाठी एक नवीन कायदा शासनाने तयार केलाय आणि त्याचं नाव आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन 2025। आणि या कायद्याची सुरुवात कागदोपत्री आपण जर विचार केला तर 1 जुलै 2026 पासून लागू झालेली आहे। परंतु देशभरात जसं तुम्ही टीव्हीवर पण पाहताय, आज आपले जे केंद्रीय मंत्री आहे शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या हस्ते आंध्र प्रदेश मधून या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची एका ठिकाणावरून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीने सुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात झाली याची घोषणा करायची आहे आज आणि उद्यामध्ये। आणि प्रत्येक आपल्या जिल्ह्यात सुद्धा जवळपास 100 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये आज आणि उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये उद्या हा कार्यक्रम होत आहे। आणि जिल्ह्याचं जे उद्घाटन आहे ते आपण अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव साहेबांच्या हस्ते आज आपण बेला येथे केलेला आहे। अत्यंत सुंदर कायदा आहे। जेवढे आपले ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य या सर्वांच्या उपस्थितीत आपण याचे प्रशिक्षण पण लावणार आहे। त्यावेळेस आपण या कायद्याबद्दल डिटेल बोलूच। परत एकदा बेला ग्रामपंचायतीने अत्यंत कमी वेळामध्ये या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी केलेली तयारी अतिशय उल्लेखनीय आहे, म्हणून मी त्यांचे परत एकदा पूर्ण जिल्ह्याच्या टीमच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा।